नमस्कार शेतकरी मित्रांनो, माहिती उपयुक्तच या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणूया की PM किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे तो कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. जर चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. करत संपेल जाणून घ्या PM किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता कधी येणार. चला तर बघूया. जसं की सध्या देशात सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना सुरू आहेत. या योजनांमध्ये आरोग्य, पेन्शन आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठीच्या योजनांचा समावेश आहे. तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करून त्याचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाही राबवत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी अर्ज करू शकतात आणि या योजनेत सामील होऊ शकतात आणि सरकारद्वारे प्रदान केलेल्या अधिक लाभांचा लाभ घेऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना दिला जातो जे या योजनेसाठी पात्र आहेत. म्हणजे जे योजनेसाठी पात्र ठरतात, जे श्रीमंत शेतकरी आहेत आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठीच ही योजना आहे. हप्ता कधी येणार? अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही देखील अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर या योजनेत यापूर्वीच सहभागी झालेले शेतकरी त्यांच्या 19 हप्त्याची वाट पाहत आहेत. तर सरकार 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात जारी करणार आहे. तर सरकार फेब्रुवारी महिन्यामध्ये जारी करणार आहे 19वा हप्ता. तर आम्ही तुम्हाला सांगतो की सरकार अंदाजे 4 महिन्याच्या अंतराने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जारी करते आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये देण्याची तरतूद असून अशा प्रकारे वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, जे थेट म्हणजे DBT प्रणालीद्वारे आधार लिंक बँक अकाउंटमध्ये तुमच्या पाठवले जातात. या योजनेकरता 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात म्हणजे जसं की 5 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आपल्या महाराष्ट्र जिल्ह्याच्या म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या वाशिम जिल्ह्यामधून जारी करणे. 5 ऑक्टोबरचा जर 4 महिन्याचा कार्यकाळ बघितला तर 5 फेब्रुवारी 2025ला हा 4 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण होतो. कारण की पहिल्याच आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या 19वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो. जर कोणत्या लोकांना हा लाभ भेटणार म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना हा योजनेचा लाभ भेटणार 19 हप्त्याचा, ज्या शेतकऱ्यांच्या अद्यापपर्यंत EKYC झालेलं नाही, ज्यांचे EKYC झालेलं नाही त्यांनी लवकरात लवकर EKYC करून घ्या. ज्यांचं लँड रेकॉर्ड म्हणजे आपलं जे जमीन आहे ते PM किसान वेबसाईटला जर लिंक नसेल तर लँड रेकॉर्ड जर तुमचं बेनिफिशियरी स्टेटसमध्ये जर न दाखवत असेल तर ते यस करून घ्या. तुम्हाला लवकरच म्हणजे तुम्हाला तहसील कार्यालय किंवा कृषी जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये कागद जमा करायचे आहेत. नंतरच तुम्हाला 19वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात मिळू शकतो, नाहीतर तुम्हाला मिळणार नाही. तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक पाहिजे. म्हणजे बँक अकाउंटला जर तुमचा आधार लिंक नसेल तर तुम्हाला 19 हप्त्यापासून वंचित राहावं लागेल. लवकर तुम्ही बँक अकाउंटला आधार लिंक करून घ्या. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.